नागपूरमध्ये झालेल्या मुलाखतीत फडणवीसांना कठोर राजकारणी कोण, मोदी की शहा असा प्रश्न. यावर कठोर नाही तर पंतप्रधान मोदी अनुशासित, कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचं नाही, हे अनुशासन मोदींमध्ये फडणवीसांचं उत्तर. एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? नागपूरच्या मुलाखतीत फडणवीसांना प्रश्न. तर दोघांशीही अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध, शिंदेशी जुनी मैत्री, तर अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी, फडणवीसांचं उत्तर. फडणवीसांना मुलाखतीत राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असता राजकारणात काहीही शक्य असतं, फडणवीसांचं उत्तर. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र, पण उद्धव शत्रू नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य. बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदल्याचं नाही. सत्ताधारी विरोधक भेटतात, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा. नागपुरातल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राजकारणात काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी आरएसएसचं कौतुक केलं, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार. यावेळी ते दोन्ही रुग्णालयातील प्रशासनासोबत बैठक घेतील. भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन रविवारी शिर्डीत. त्यानिमित्तानं आजपासूनच भाजपचे नेते शिर्डीत दाखल होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर. खारघरमधील इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन. आमचं चांगलं सुरू आहे, सरकारला दृष्ट लावू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुलीच बांधतो, दौंडमधील सभेत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण. महापौर निवासस्थानामधील स्मारकाचं काम प्रगतीपथावर. पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च 180.99 कोटी इतका. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून स्मारकाची पाहणी. यावेळी संजय राऊतही उपस्थित. महापौर बंगल्याचं वैभव जपून बाळासाहेबांचं स्मारक उभारलं. स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, कुणाला थांबवणार नाही. नाराजीचा सूर आळवणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसल्याचंही मत. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 माजी नगरसेवक भाजपामध्ये. यावेळी त्यांच्याकडून शिवसेनेवर टीका, तर टीका करणाऱ्यांची तोंड बावनकुळेंनी बंद करावीत, उदय सामंत यांची मागणी. ठाकरे गटानं कधीच विश्वासात घेतलं नाही, स्वतःचा फायदा हा एकमेव स्वार्थ. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची ठाकरेंवर टीका. ठाकरेंची बदनामी करणाऱ्या व्हिडिओ प्रकरणी हा व्हिडिओ 2021 मधला असल्याची माहिती, तर यामध्ये आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची पोलिसांकडून माहिती. व्हायरल व्हिडिओ विरोधात सायबर सिक्युरिटीमध्ये तक्रार करणार. आदित्य ठाकरेंची माहिती. विरोधक अशा बातम्या पसरवतायत, ठाकरेंचा आरोप. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट. मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवणारे आता त्यांना दररोज भेटतायत. मंत्री नितेश राणेंची आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून टीका. मिनी पाकिस्तानातून 4 वेळा निवडून आलो. आमदार सुरेश खाडेंकडून मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख. एका तरी वाराला जिल्ह्याचं मंत्रिपद मिळावं, विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला.
तर एक मंत्रीपद तिसऱ्या वारासाठी रिक्त, किशोर जोरगेवार यांचा पलटवार. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही. एक पक्ष हिंदुत्वासाठी काम करणार तर दुसरा टीका करणारा. तत्कालीन फायद्यासाठी दूरगामी परिणाम भोगावे लागतात, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घ्यायचा नाही, ही काँग्रेसची नेहमीची पद्धत, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली छगन भुजबळांची भेट. खात्याच्या कामकाजाबाबत भुजबळांकडून मार्गदर्शन घेतलं, धनंजय मुंडेंची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. मतदारसंघातील 2 नगरपालिकांची कामं रखडल्यानं भेट घेतल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोलेंची सांत्वनपर भेट. भेटीवेळी फडणवीस आणि पटोलेंमध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा. पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यावेळी ते सुकळी येथे नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतील. राजीनाम्याच्या मागणीनंतर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांकडून मतांचा हिशोब मागणं दुर्दैवी. आता तरुणांना संधी द्यायला हवी, प्रवक्ते विकास लवांडेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जयंत पाटलांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे दुर्योधन. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी उतावळे झालेत का, अमोल मिटकरींचा सवाल. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेला पाहणी दौरा वादात सापडण्याची शक्यता. शिरसाटांच्या मुलीनं पाहणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले, टीका होताच डिलीट केले. बारामतीत 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन. यावेळी शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर येणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पहिल्या माजी नगरसेवक, काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. नाशिकमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून महायुतीत इनकमिंग सुरू. सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मोर्चा. सर्वपक्षीय होणार मोर्चात सहभागी. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चा. मोर्चात जरांगेंसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार. बीड प्रकरणात गोट्या गीतेचं नाव समोर. परळी विधानसभेत गोट्या गीतेनं बूथ ताब्यात घेतलं, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. गोट्या गीतेचा एक व्हिडिओ आव्हाडांकडून पोस्ट. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं हत्येआधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं. तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत उल्लेख. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यात पाठवणार दिल्लीची टीम. सरकारकडून मागवणार अहवाल. बजरंग सोनावणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल. आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, 36 जिल्ह्यात मोर्चा काढणार. पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यातील मोर्चातून इशारा. जालन्यातील मोर्चात सहभागी झाल्यानंतर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटू लागल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दौंडमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या नव्या इमारतींचं उद्घाटन. परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अजित पवारांचं आश्वासन. पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध. प्रकल्पामुळे होळकरवाडा, शिंदे सरकारवाडा,
नामदेव पायरी यांसह अनेक मंदिरं पाडावे लागणार असल्यानं विरोध. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची भेट, वाघनखांची केली पाहणी. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेमध्ये 20व्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन. जागतिक मराठी गौरव पुरस्कार एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांना प्रदान. साताऱ्यामध्ये आयोजित ग्रंथोत्सवाचं एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकरांच्या हस्ते उद्घाटन. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणेंनीही लावली उपस्थिती. 21व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन. यावेळी जावेद अख्तर यांचा सत्कार. किरण व्ही शांताराम, सोनाली कुलकर्णी यांची फेस्टिवलला हजेरी. ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सव. शाळेतील लहान मुलांचा महोत्सवात सहभाग. एकतीस जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात विश्व साहित्य संमेलन. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते होईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा निर्णय. हा महोत्सव 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती. बारा जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव. यानिमित्त जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यावर रोषणाई. नवी मुंबईतील राघव नरसाळे यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण. 60 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000चा हा मुकुट असल्याची माहिती. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 80,500 वर. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यानं दर वाढले. वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार. वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी जपानच्या धर्तीवर नवं धोरण राबवण्यात येणार. पालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा कचरा ते ऊर्जा प्रकल्प लवकरच सुरू होणार. नागपूरच्या भांडेवाडीत पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाचं परीक्षण सुरू. विलेपार्ले पूर्वेकडील नंददीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास. खासगी विकासकाची मदत न घेता 16 सभासदांनी केला पुनर्विकास. रहिवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण. 12 जानेवारीला विशाळगडावर होणारा उरूस होऊ देणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुंबई पोलिसांचा तपास दिशाहीन. आरोपीचे वकील अमिश मिश्रा यांचं वक्तव्य. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण. शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण. कोल्ड प्ले संदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा. कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत गोलमाल झाल्याचा आरोप करत एका वकिलानं दाखल केली होती याचिका. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण. आरोपी संजय मोरेला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार. मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो. मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा. मंत्री प्रतापराव जाधव आज बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीग्रस्त भागाचा दौरा करणार.
लोणार सरोवराचं पाणी भूगर्भात खोल झिरपल्यानं त्यातील घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज व्यक्त. नाशिकच्या येवल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको. गेल्या काही दिवसांपासून येवल्यात वाढत असलेल्या मोकाट जनावरांचा हैदोस आणि नायलॉन मांजाचा वापर यामुळे शिवसैनिकांची पुणे इंदोर महामार्ग रोखला. वाशिमच्या अनसिंग गावातील नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन. प्रकल्प पूर्ण होऊनही दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक. तात्काळ शुद्ध पाणी सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन. पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयावर कष्टकरी संघटनेचा धडक मोर्चा. पालघर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कष्टकरी संघटना आक्रमक. गेल्या 11 महिन्यांपासून बंद असलेली जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू करावी या मागणीसाठी धुळ्यात कामगारांचं आंदोलन. सूतगिरणी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. मकर संक्रांतीपूर्वी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर. नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा खरेदी केल्यास कारवाई होणार याबाबतचा अध्यादेश पोलिसांकडून जारी. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाईसाठी मोहीम हाती घ्यावी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे विविध प्रशासकीय विभागांना निर्देश. नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी. पोलिसांकडून नायलॉन मांजाच्या 600 चक्री जप्त. अकोल्यातल्या चोहोट्टा बाजार इथे एका बारमध्ये मोबाईल चोरीची घटना. बारच्या काउंटरवरून चोरट्यानं आयफोन पळवल्याचं सीसीटीव्हीत कैद. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात भर दिवसा 7,85,000ची चोरी. वृद्ध महिला आणि दिव्यांग कामगारांचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत धमकावलं. 2 आरोपींना अटक. वाशिममध्ये 1,15,00,000 रुपयांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींना अटक. खासगी बाजार समितीच्या व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकराला भर रस्त्यावर चोरांनी लुटलं होतं. बारामती तालुक्यातील जिरायती भागात विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक. 6 आरोपींकडून 3,16,000चा मुद्देमाल जप्त. विद्युत पंप चोरीचे 17 गुन्हे उघड. नंदुरबार शहरातील अवैध कुंटणखान्यावर पोलिसांची धाड. बसस्टँड परिसरात चालणाऱ्या कुंटणखान्याच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा. आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे. उच्च न्यायालयाचे खडेबोल. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका. राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावर नाराजी. कल्याण डोंबिवली महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त कारवाईत 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांवर मोठी कारवाई. प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम. दारू विक्रीतून महसूल वाढवण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन. एकनाथ शिंदेंच्या खात्याचे अपर मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष. राज्यातील इतर धोरणांचाही समिती अभ्यास करणार. अहिल्यानगरमधील 4,649 खासगी आणि सहकारी कारखान्यांपैकी 912 कारखाने प्रदूषणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये. एकट्या नागापूर औद्योगिक वसाहतीत 437 कारखाने रेड झोनमध्ये असल्याची माहिती. राज्यात कुठेही कत्तलखाने सुरू राहता कामा नयेत. सांगलीतील 2 कत्तलखाने तातडीनं बंद करा. मंत्री नितेश राणेंचे आयुक्तांना आदेश. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज अयोध्येतील रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ आणि अभिषेक होणार. या कार्यक्रमाला देशभरातील 170 संत धर्माचार्य सहभागी होतील.
संघ परिवाराच्या शक्ती पुस्तकाचं प्रकाशन, भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून शक्ती पुस्तकाचं प्रकाशन, नव्या कुटुंब पद्धतीवर पुस्तकातून प्रकाश, लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिक जोडीदार सारख्या विषयाचा उल्लेख. राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान प्रकरण, 25,000च्या जात मुचलक्यावर पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, सावरकरांचे पंटू सात्यकी सावरकरांनी केला होता खटला दाखल. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात, नाकाच्या शस्त्रक्रियेसाठी छोटा राजन रुग्णालयात भरती, रुग्णालय परिसरात दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.